Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study two examples on the topic income from house property. This is example number 7 and example number 8. Both these two examples are based on the concept of unrealized rent. Okay, in this particular lecture, we are going to study what is the meaning of unrealized rent and how it affects on the computation of income from house property. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हा जो आपला टॉपिक आहे यावरती एकूण दोन एक्झाम्पल्स पाहणार आहोत. हे एक्झाम्पल नंबर 7 आणि एक्झाम्पल नंबर 8 आहे आणि या दोन्ही एक्झाम्पलमध्ये जे नवीन गोष्ट आपण शिकणार आहोत ते म्हणजे अनरिअलाइज्ड रेंट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अनरिअलाइज्ड रेंट? अनरिअलाइज्ड रेंट म्हणजे काय आणि त्या अनरिअलाइज्ड रेंटचा कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम एखाद्या घराचं एखाद्या हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कॅल्क्युलेट करताना त्याचा कोणता इफेक्ट होतो हे आपण या दोन एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. सो दिस इज एक्झाम्पल नंबर 7. फर्स्ट वी विल सॉल्व दिस एक्झाम्पल अँड while solving the example we will understand, we will see the meaning of unrealized rent. So first we will start with the example. This is example number 7. Mr. Ratan owns a house property in Delhi. This is the first sentence of this example, and in this sentence it is mentioned that Mr. Ratan is the owner of house and secondly his house is situated in Delhi. हे एक्झाम्पलचं पहिलं वाक्य आहे आणि या पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की मिस्टर रतन नावाचा व्यक्ती आहे आणि तो घराचा ओनर आहे आणि त्याचं घर कोणत्या ठिकाणी सिच्युएटेड आहे? द हाऊस इज सिच्युएटेड इन दिल्ली. दिल्ली या शहरामध्ये त्या व्यक्तीचं घर आहे. ही प्रोव्हाइड्स यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. हाऊस प्रॉपर्टीशी रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन ही प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, बघा काय काय इन्फॉर्मेशन आहे. फर्स्ट पॉईंट इज म्युन्सिपल व्हॅल्यू अँड म्युन्सिपल व्हॅल्यू ऑफ हाऊस प्रॉपर्टी इज ₹2,50,000. हे जे घर आहे या घराची म्युन्सिपल व्हॅल्यू किती सांगितली आहे? तर ₹2,50,000. ना क्वेश्चन इज व्हॉट इज म्युन्सिपल व्हॅल्यू? म्युन्सिपल व्हॅल्यू म्हणजे काय? तर म्युन्सिपल व्हॅल्यू मीन्स व्हॅल्यू ऑफ अवर हाऊस प्रॉपर्टी ॲज पर द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन. And what is municipal corporation? Municipal corporations include Gram Panchayat at village level, Nagarpalika at city level and Mahanagarpalika in the large cities. आपलं घर ज्या ठिकाणी आहे, जर समजा आपलं घर गावामध्ये असेल तर तिथं ग्रामपंचायत असते. मोठ्या शहरांमध्ये नगरपालिका किंवा महानगरपालिका असते. आपलं घर ज्या एरियामध्ये येतं त्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे आपल्या घराची असलेली व्हॅल्यू इट इज कॉल्ड एज अ म्युन्सिपल व्हॅल्यू. ओके, सो म्युन्सिपल व्हॅल्यू मीन्स व्हॅल्यू ऑफ अवर हाऊस प्रॉपर्टी. आपल्या घराची असलेली किंमत, व्हॅल्यू कुणाच्या नियमाप्रमाणे? ॲज पर द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन. ज्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स असतात, गावामध्ये ग्रामपंचायत, शहरामध्ये नगरपालिका, मोठ्या शहरामध्ये महानगरपालिका, यांच्या नियमाप्रमाणे आपल्या घराची असलेली व्हॅल्यू इट इज कॉल्ड एज अ म्युन्सिपल व्हॅल्यू. ती किती दिले बघा? तर म्युन्सिपल व्हॅल्यू गिवन इज ₹2,50,000. आपल्या घराची म्युन्सिपल व्हॅल्यू 2,50,000 एवढी आहे. दिस इज फर्स्ट पॉईंट. देन सेकंड पॉईंट इज फेअर रेंट अँड अमाऊंट ऑफ फेअर रेंट इज ₹2,52,000. एक्झाम्पलमध्ये फेअर रेंट किती दिलं आहे? तर 2,52,000. मग फेअर रेंट म्हणजे काय? तर जर समजा आपलं जे घर आहे ते घर जर आपण वर्षभर रेंटवरती दिलं, वर्षभरासाठी, तर एका वर्षाचं किती रुपये रेंट मिळू शकतं, वर्षभराचं किती रेंट आपल्याला मिळू शकतं, त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. फेअर रेंट मीन्स द ॲन्युअल रेंट विच कुड बी रिसिव्ड इफ वी गिव अवर हाऊस ऑन अ रेंट थ्रू आउट द इयर. जर समजा आपण आपलं घर वर्षभरासाठी रेंटवरती दिलं तर वर्षभराचं किती रेंट आपल्याला मिळू शकतं, त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. आपल्या ह्या घराचं फेअर रेंट किती सांगितलं आहे? तर 2,52,000. दिस इज सेकंड पॉईंट. आफ्टर दॅट द थर्ड पॉईंट मेन्शन्ड इज स्टँडर्ड रेंट अँड अमाऊंट ऑफ स्टँडर्ड रेंट इज ₹2,40,000. एक्झाम्पलमध्ये स्टँडर्ड रेंट किती सांगितलं आहे? तर ₹2,40,000. स्टँडर्ड रेंट म्हणजे काय? तर स्टँडर्ड रेंट मीन्स अ मॅक्सिमम रेंट, जास्तीत जास्त रेंट
अ मॅक्सिमम रेंट विच ए ओनर कॅन चार्ज फ्रॉम हिज टेनंट. एखादा घर मालक त्याच्या भाडेकरूकडून म्हणजेच टेनंटकडून जास्तीत जास्त किती भाडं घेऊ शकतो, किती रेंट घेऊ शकतो वर्षभराचं, त्याला स्टँडर्ड रेंट असं म्हटलं जातं. या घराचं स्टँडर्ड रेंट किती आहे तर 2,40,000 रुपये एवढं स्टँडर्ड रेंट आहे. म्हणजे जास्तीत जास्त एका वर्षाचं 2,40,000 एवढंच रेंट घेता येऊ शकतं. इट इज अ मॅक्सिमम लिमिट. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट, फोर्थ पॉईंट इज ॲक्च्युअल रेंट पर मंथ अँड अमाऊंट ऑफ ॲक्च्युअल रेंट पर मंथ इज ₹30,000. ॲक्च्युअल रेंट पर मंथ, इथं आपल्याला एका महिन्याचं रेंट दिलं आहे. ॲक्च्युअल किती रेंट आहे महिन्याला, तर एका महिन्याचं रेंट सांगितलं किती, 30,000 रुपये हे एका महिन्याचं रेंट आहे. हे महिन्याचं दिलं आहे. एका वर्षामध्ये किती महिने असतात, तर एका वर्षामध्ये 12 महिने असतात. मग महिन्याचं रेंट 30,000 आहे. एका वर्षाचं रेंट कसं कॅल्क्युलेट करणार, जे महिन्याचं रेंट आहे 30,000 गुणिले 12 महिने केलं की आपल्याला एका वर्षाचं रेंट मिळतं बाय मल्टिप्लाईंग बाय 12. ओके, हे जे काय मंथली रेंट आहे त्याला जर आपण 12नं मल्टिप्लाय केलं, गुणाकार केला की आपल्याला वर्षाचं रेंट हे मिळेल. त्यानंतर फिफ्थ पॉईंट बघा काय, फिफ्थ पॉईंट इज म्युन्सिपल टॅक्स. म्युन्सिपल टॅक्स म्हणजे घराचा टॅक्स. किती टॅक्स आहे तर 20% ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू. घराचा टॅक्स किती सांगितला आहे तर जेवढी म्युन्सिपल व्हॅल्यू असेल त्याच्या किती टक्के, 20%. मग आपली म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे बघा, तर म्युन्सिपल व्हॅल्यू आहे 2,50,000. मग 2,50,000च्या 20% म्हणजे टॅक्स किती येणार आहे, 2,50,000च्या 20% म्हणजे टॅक्स येणार आहे 50,000 रुपये. कसं कॅल्क्युलेशन केलं, त्यांनी सांगितलं आहे जेवढी म्युन्सिपल व्हॅल्यू असेल त्याची किती टक्के, 20%. आपली म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे तर 2,50,000 आहे. त्याचे 20% केलं, 2,50,000च्या 20% म्हणजे टॅक्स आला किती तर 50,000 रुपये. हा झाला टॅक्स. आता यापैकी पेड किती केला आहे बघा, नेक्स्ट पॉईंटला सांगितलं आहे म्युन्सिपल टॅक्स पेड किती पेड केला, 50% ऑफ टोटल टॅक्स. जेवढा टॅक्स आहे, आपण टॅक्स किती कॅल्क्युलेट केला आहे मगाशी 50,000, त्यापैकी किती पेड केला तर 50%. म्हणजे जेवढा टॅक्स आहे त्याच्या 50% म्हणजे 50,000 रुपये हा ॲक्च्युअल टॅक्स आहे. पण त्यापैकी पेड किती केला तर त्याच्या 50%. 50,000च्या 50% म्हणजे निम्मा पेड केला. म्हणजेच किती पेड केला, फक्त 25,000 रुपये एवढाच पेड केलेला आहे. आणि आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की व्हाईल कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी वी हॅव टू कन्सिडर ओनली द अमाऊंट ऑफ टॅक्स पेड. ॲक्च्युअल घराचा टॅक्स किती आहे हे आपल्याला विचार करावा लागत नाही, पाहावं लागत नाही. आपण पेड किती केला तर किती पेड केला आहे 25,000. जेवढा पेड केला तेवढाच फक्त अमाऊंट ही कन्सिडर केली जाते व्हाईल कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. त्यामुळं घराचा टॅक्स पेड किती केला आहे तर 25,000 रुपये एवढा पेड केला आहे. ही अमाऊंट आपल्याला एक्झाम्पल सोडवताना लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट गिव्हन इज अनरिअलाइज्ड रेंट. ही ॲडजस्टमेंट हा पॉईंट एक्झाम्पलमध्ये नवीन आहे, त्यामुळे केअरफुली पहा. अनरिअलाइज्ड रेंट म्हणजेच काय, रेंट नॉट रिकव्हर्ड फ्रॉम टेनंट. म्हणजेच काय तर रेंट म्हणजे भाडं, नॉट रिकव्हर्ड ते आपल्याला वसूल करता आलं नाही कुणाकडून, फ्रॉम टेनंट. टेनंट म्हणजे भाडेकरू. ओके, भाडेकरूनं दर महिन्याला जे काय रेंट असेल ते ओनरला द्यायचं असतं. ओके, जर समजा एखाद्या टेनंटकडून काही पैसे वसूल करता आले नाहीत, त्यानं जर पैसे बुडवले, ओके, ते जर रिकवर करता आले नाहीत, मिळाले नाहीत घराच्या ओनरला, घराच्या मालकाला, भाडेकरूनं काही पैसे त्याचे बुडवले, ओके, जसं आपण बॅड डेप्ट्स म्हणतो अकाउंटिंगमध्ये, तसंच जर समजा एखाद्या भाडेकरूनं, एखाद्या टेनंटने समजा रेंटचे पैसे बुडवले, घराच्या ओनरला रेंटचे काही पैसे मिळाले नाहीत, तर त्याला म्हटलं जातं अनरिअलाइज्ड रेंट. म्हणजे रेंटचे पैसे मिळाले नाहीत. किती रुपये मिळाले नाहीत तर 10,000 रुपये मिळाले नाहीत. ओके, म्हणजेच काय, जो टेनंट होता, भाडेकरू होता, त्यानं 10,000 रुपये जे आहेत ते बुडवले. म्हणजेच थोडक्यात जो घराचा ओनर आहे त्याचं इन्कम हे कमी झालेलं आहे, बरोबर. कारण की 10,000 रुपये हे अनरिअलाइज्ड विच इज नॉट रिसिव्ड, एवढे पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे एवढं येणं इन्कम कमी झालं. त्यामुळे ह्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट काय करायची तर जसं आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याच्या अगोदर आपण जर समजा घर व्हेकंट असेल, रिकामं असेल, तर घर रिकामं आहे म्हणजे भाडेकरू राहत नाही, म्हणजे घराचं रेंट मिळणार नाही. समजा 12 महिने आहेत, 12 महिन्यापैकी 1 महिना घर रिकामं होतं, तर एका महिन्याचं रेंट आपल्याला मिळत नाही.
त्यामुळे आपलं इन्कम कमी होतं. सेम त्याप्रमाणे एखाद्या भाडेकरूनं समजा आपले 10,000 रुपये बुडवले आणि तो निघून गेला, तर 10,000 रुपयानं आपलं इन्कम कमी झालं कारण त्यानं पैसे दिले नाहीत. त्या 10,000च्या अमाऊंटला अनरिअलाइज्ड रेंट असं म्हटलं जातं. आणि त्याचा इफेक्ट करताना जसं आपण व्हेकन्सी पिरियडचा इफेक्ट करतो, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यापूर्वी तो आपण लेस करतो कारण इन्कम आपलं कमी झालं म्हणून लेस. त्याचप्रमाणे अनरिअलाइज्ड रेंट म्हणजेच भाडेकरूनं पैसे दिले नाहीत घराच्या ओनरला, म्हणजेच आपल्याला रेंट मिळालं नाही, 10,000 रुपये आपले बुडाले, त्यामुळे इन्कम कमी झालं त्यामुळे ते सुद्धा लेसच केलं जातं. एक्झाम्पलच्या वेळेला आपण पाहूया. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, नेक्स्ट पॉईंट इज रिपेअर्स अँड मेंटेनन्स. रिपेअर्सचा खर्च किती आहे बघा, घराचं रिपेअरिंग केलं, रिपेअरिंगचा खर्च आहे 20,000 रुपये, हा एक खर्च दिला आहे. पुढचा आणि शेवटचा पॉईंट, ही हॅज बॉरोड. बॉरो करणे म्हणजे कर्जाने घेणे म्हणजे लोन. अ सम ऑफ ₹15 lakhs, 15 लाख रुपयाचं कर्ज आहे. किती टक्क्यानं काढले ते, @10% पर ॲनम. कर्ज काढलं 10%. आणि ते कर्ज कधी काढले, टेकन ऑन 1 जुलै, 1 जुलैला कर्ज काढले. आणि कर्ज कशासाठी काढले, फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस, घराच्या बांधकामासाठी कर्ज काढलं. किती रुपयाचं, 15 लाखाचं. कर्ज काढताना किती टक्के व्याजदर आहे, 10%. आणि कोणत्या तारखेला कर्ज काढले तर 1 जुलैला. आता आपल्याला 1 जुलै ही तारीख दिलेली आहे, म्हणजे किती महिने झाले बघा, 1 जुलैपासून म्हणजे जुलै महिना, जुलैनंतर कोणता येतो, जुलै पहिला महिना, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. म्हणजे एकूण आपलं वर्ष मार्चला संपतं. म्हणजे कर्ज काढल्यापासून 31 मार्चपर्यंत किती महिने झाले, तर एकूण 9 महिने झालेले आहेत, बरोबर. त्यामुळं 9 महिन्याचं व्याज हे आपण कॅल्क्युलेट करणार. कसं कॅल्क्युलेट करणार बघा, कर्ज किती आहे, 15 लाख, 15 लाखाच्या 10% कॅल्क्युलेट करायचं. 15 लाखाच्या 10% म्हणजे व्याज येतं 1,50,000, बरोबर. 15 लाख कर्ज आहे, 10% व्याजदर आहे, मग 15 लाखाच्या 10% म्हणजे व्याजाची रक्कम आली 1,50,000. पण हे झालं वर्षाचं. 1,50,000 व्याज वर्षाचं. आपल्याला किती महिन्याचं पाहिजे, फक्त 9 महिन्याचं. मग काय करायचं, 1,50,000 हे वर्षाचं आहे, 9 महिन्याचं कसं कॅल्क्युलेट करणार, 1,50,000 हे वर्षाचं आहे म्हणून त्याला भागिले 12 महिने केलं. भागिले 12 महिने केलं की एका महिन्याचं मिळतं. आणि गुणिले आपल्याला किती महिन्याचं पाहिजे, 9 महिन्याचं, गुणिले 9 महिने म्हणजे आपल्याला 9 महिन्याचं व्याज हे मिळेल. एक्झाम्पलमध्ये कर्ज काढलेल्याची तारीख दिलेली आहे, त्यामुळं 1 जुलैपासून आपलं वर्ष संपतं 31 मार्चला. 1 जुलै ते 31 मार्च एकूण 9 महिने येतात, त्यामुळे 9 महिन्याचं फक्त व्याज हे विचारात घ्यायचं आहे. आणि काय सांगितलं आहे, कॅल्क्युलेट इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपल्याला या घराचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इन्कम कॅल्क्युलेशनला सुरुवात करूया. ओनरचं नाव काय, तर मिस्टर रतन. पहिल्यांदा लिहायचं, मेन्शन करायचं ओनरचं नाव मिस्टर रतन. सेकंड लाईनला आपण कोणते इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. सो ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. अँड तिसऱ्या लाईनला कोणत्या असेसमेंट इयरचं, 2021. ऑन द थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 2021. तिसऱ्या लाईनला कोणत्या असेसमेंट इयरचं हे इन्कम आहे ते मेन्शन आपल्याला करावं लागतं. या 3 गोष्टी मेन्शन केल्यानंतर, आफ्टर मेन्शनिंग these 3 points, we have to draw 3 columns. First column is titled as particulars, second column amount in rupees, and third column amount in rupees. अशा आपल्याला 3 कॉलम्स तयार करावे लागतात. अँड वी हॅव टू ड्रॉ दीज 3 कॉलम्स फॉर फुल 1 पेज ऑफ द नोटबुक. नोटबुकच्या 1 पेज तुम्हाला हे 3 कॉलम्स हे ड्रॉ करायचे आहे. आता इन्कम कॅल्क्युलेट करताना हे घर रेंटवरती दिलेलं आहे, बरोबर. एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की एका महिन्याचं रेंट किती आहे, तर एका महिन्याचं रेंट आहे 30,000, म्हणजे हे घर रेंटवरती दिलं आहे. जर घर रेंटवरती दिलं असेल तर त्या घराला लेट आउट हाऊस असं म्हटलं जातं. व्हेन एनी हाऊस इज गिवन ऑन अ रेंट, देन द सेम हाऊस इज कॉल्ड ॲज अ लेट आउट हाऊस. अँड व्हाईल कॅल्क्युलेटिंग द इन्कम ऑफ लेट आउट हाऊस वी हॅव टू फॉलो ऑल द स्टेप्स. ज्या वेळेला आपण एखाद्या लेट आउट घराचं इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला आपल्याला 3 स्टेप्स पूर्ण करावे लागतात. पहिली स्टेप काय असते, फर्स्ट स्टेप इज टू कॅल्क्युलेट द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ही पहिली स्टेप असते. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, त्यासाठी आपल्याला एकूण 2 अमाऊंट शोधावे लागतात. फर्स्ट अमाऊंट इज एक्सपेक्टेड रेंट अँड सेकंडली वी हॅव टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ ॲन्युअल रेंट. आपल्याला पहिल्यांदा एक्सपेक्टेड रेंटची अमाऊंट शोधावी लागते, त्यानंतर ॲन्युअल रेंटची अमाऊंट शोधायची. आणि ह्या दोन्हीपैकी
काय सांगितलं बघा, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूच्या खाली ब्रॅकेटमध्ये हायर ऑफ फॉलोइंग टू, ह्या दोन्हीपैकी म्हणजेच एक्सपेक्टेड रेंटपैकी आणि ॲन्युअल रेंटपैकी ह्या दोन्हीपैकी जी रक्कम हायर म्हणजे मोठी असेल ती असते आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. मग आता एक एक अमाऊंट शोधून काढूया. पहिल्यांदा हेडिंग दिलं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू, खाली ब्रॅकेटमध्ये लिहायचं हायर ऑफ फॉलोइंग टू. दोन्हीपैकी मोठी रक्कम जी असेल ती आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असते. पहिल्यांदा हेडिंग द्यायचं ए, एक्सपेक्टेड रेंट. एक्सपेक्टेड रेंट कसं कॅल्क्युलेट केलं जातं? द एक्सपेक्टेड रेंट इज कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट अँड स्टँडर्ड रेंट. हे तिन्ही अमाऊंट आपल्याला लागतात. सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं म्युन्सिपल व्हॅल्यू. बघा म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे? म्युन्सिपल व्हॅल्यू आहे 2,50,000. ती म्युन्सिपल व्हॅल्यू लिहिली पहिल्या कॉलमला 2,50,000. दुसरं लिहायचं असतं फेअर रेंट. सिक्वेन्स नेहमी हाच लागतो. फेअर रेंट किती आहे बघा एक्झाम्पलमध्ये फेअर रेंट सांगितलं आहे 2,52,000. ते फेअर रेंट लिहिलं पहिल्या कॉलमला 2,52,000. त्यानंतर तिसरं घ्यायचं असतं स्टँडर्ड रेंट. एक्झाम्पलमध्ये स्टँडर्ड रेंट किती आहे बघा, ते आहे 2,40,000. स्टँडर्ड रेंट लिहिलं 2,40,000. ओके, सिक्वेन्स नेहमी पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू, नंतर फेअर रेंट आणि नंतर स्टँडर्ड रेंट. हे तिन्ही लिहिल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं तर म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीपैकी म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे 250 आहे, फेअर रेंट किती आहे 252 आहे. ह्या दोन्हीपैकी काय घ्यायचं तर विचेवर इज मोर. बॉक्समध्ये लिहिले आहे बघा विचेवर इज मोर. मग ह्या दोन्हीतली मोठी रक्कम सांगा. 2,50,000 मोठे का 252? तर 2,52,000. जी रक्कम मोठी आहे त्याला मी टिकमार्क करतो, स्टार करतो. कोणती रक्कम मोठी आहे? 2,52,000. पहिल्यांदा काय केलं, म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट दोन्हीपैकी मोठी रक्कम, इथं बॉक्समध्ये लिहिलेच आहे विचेवर इज मोर. जी मोठी रक्कम आली 2,52,000 त्याला स्टार केला. नंतर काय करायचं, जी स्टार केलेली अमाऊंट आहे किती 2,52,000, त्याचं अमाऊंट कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट बरोबर. स्टँडर्ड रेंट किती आहे बघा, ते आहे 2,40,000. मग ह्या दोन्हीपैकी स्टार केलेली रक्कम 252 आणि स्टँडर्ड रेंट 240, ह्या दोन्हीपैकी काय पाहिजे आपल्याला बघा तर विचेवर इज लेस. बरोबर. मग ह्या दोन्हीतलं लहान सांगा. 2,52,000 लहान असतात का 2,40,000? तर 2,40,000 ते झालं आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. त्यामुळे एक्सपेक्टेड रेंटच्या बरोबर समोर आउटर कॉलमला, बाहेरच्या कॉलमला लिहायचं 2,40,000. हे झालं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. ओके, ही पहिली अमाऊंट आपण शोधून काढली एक्सपेक्टेड रेंट, त्या आउटर कॉलमला लिहिली. एक ओळ जागा सोडायची, खाली हेडिंग द्यायचं बी, ॲन्युअल रेंट. हे सोपं आहे. ॲन्युअल रेंट म्हणजे वर्षभराचं रेंट. बघा एक्झाम्पलमध्ये एका महिन्याचं रेंट किती दिले, ॲक्च्युअल रेंट पर मंथ, महिन्याचं रेंट 30,000 आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिलं ₹30,000. हे एका महिन्याचं. वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, 30,000 गुणिले 12, वर्षाचं रेंट किती आलं तर 3,60,000. हे वर्षाचं रेंट आलं. त्याखाली रे शोधायची. आता ह्या ज्या दोन अमाऊंट आहेत, पहिली अमाऊंट एक्सपेक्टेड रेंटची 240 शोधून काढली आणि आत्ता ॲन्युअल रेंटची 3,60,000. ह्या दोन्हीपैकी बघा इथं काय लिहिले आपण, हायर ऑफ फॉलोइंग टू. ह्या दोन्हीपैकी हायर म्हणजे मोठी सांगा. दोन्हीपैकी मोठी रक्कम कुठली, ते रेषेच्या खाली घ्या, त्याला नाव द्या ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. आपण नॉर्मली याला नाव देतो ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. किती, दोन्हीतली मोठी रक्कम आहे 3,60,000. आपण याला नेहमी ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असं म्हणतो. पण आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे बघा पॉईंट नंबर 7 की अनरिलायझ्ड रेंट म्हणजेच रेंट नॉट रिकवर्ड फ्रॉम टेनंट. भाडेकरूकडून एवढे पैसे रिकव्हर करता आले नाहीत म्हणजे वसूल करता आले नाहीत. किती रुपये तर 10,000 रुपये. मग एवढे पैसे वसूल करता आले नाहीत म्हणजेच भाडेकरून एवढे पैसे बुडवले, म्हणजेच जो कोण घराचा ओनर आहे मिस्टर रतन, त्याचे एवढं इन्कम कमी झालं, त्याला पैसे मिळाले नाहीत म्हणजे त्याचं इन्कम कमी झालं, म्हणून कमी करण्यासाठी करायचं लेस अनरिलायझ्ड रेंट. अनरिलायझ्ड रेंट म्हणजेच काय तर एखाद्या ओनरला, एखाद्या घरमालकाला त्याच्या भाडेकरूकडून काही जर पैसे वसूल करता आले नाहीत, भाडेकरूनं पैसे बुडवले आणि तो तसाच निघून गेला, ओके, म्हणजे घराच्या ओनरचं, घराच्या मालकाचं इन्कम कमी झालं, त्याला नाव देतात अनरिलायझ्ड रेंट. इन सिम्पल वर्ड्स, अनरिलायझ्ड रेंट मीन्स द रेंट विच कुड नॉट बी रिसिव्ड, विच कुड नॉट बी कलेक्टेड फ्रॉम द टेनंट. जे भाडं, जे रेंट आपल्याला वसूल करता येत नाही भाडेकरूकडून, टेनंटकडून, त्याला म्हणतात अनरिलायझ्ड रेंट. आणि त्यामुळं घराच्या ओनरचं इन्कम कमी झालं म्हणून ते लेस करायचं. किती रुपये कमी करायला सांगितले आहेत, अनरिलायझ्ड रेंट आहे 10,000, म्हणून 3,60,000तून 10,000 गेले, खाली वजाबाकी आली 3,50,000. त्याला नाव द्यायचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. त्यामुळे घराची ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किती आली तर 3,50,000.
हा जो इफेक्ट आहे हा फक्त समजून घ्या. अनरिलाइज्ड रेंट म्हणजे घराच्या ओनरला कडून पैसे वसूल करता आले नाहीत, म्हणजे इन्कम त्याचं कमी झालं. कुणाचं? घराच्या ओनरचं. आपल्या घराचं ओनर कोण आहे? तर मिस्टर रतन. त्याचं इन्कम कमी झालं म्हणून ते इन्कम जेवढ्यानं कमी झालं तेवढ्यानं इन्कम कमी करण्यासाठी ते लेस केलेलं आहे आणि मगच ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ही फाइंड आउट केली जाते. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किती आली आपली? तर 3,50,000. ही झाली पहिली स्टेप. आता या ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून फक्त म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर तेवढा फक्त लेस केला की आपल्याला लगेच नेट ॲन्युअल व्हॅल्यू मिळते. त्यामुळे खाली लिहायचं लेस म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर. टॅक्स किती पेड केला आहे बघा, मगाशी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं होतं? टॅक्स आहे किती? म्युन्सिपल व्हॅल्यूचे 20%. आपली म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे? 2,50,000चे 20%. म्हणून बघा इथं लिहिलं आहे 2,50,000 म्युन्सिपल व्हॅल्यू, त्याचे 20%. आणि आपण टॅक्स पेड किती केला आहे? सगळा पेड केलेला नाही तर फक्त 50%. ते त्यांनी सांगितलं आहे म्हणून गुणिले 50% केलं. आणि आपण मगाशीच उत्तर शोधून काढलेलं होतं. आपण टॅक्स पेड किती केलेला आहे एकूण? तर फक्त 25,000. तेच उत्तर बघा ते लिहिलेलं आहे. टॅक्स पेड किती? 25,000. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू 350, त्यातून 25,000 लेस केले, वजाबाकी राहिले किती? 3,25,000. त्याला नाव दिलं नेट ॲन्युअल व्हॅल्यू. नेट ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली की आपली सेकंड स्टेप झाली. त्यानंतर आता थर्ड स्टेप काय करायची? तर या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून एक ओळ जागा सोडून लिहायचं लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. सेक्शन 24च्या 2 डिडक्शन्स आहेत. पहिली डिडक्शन असते स्टँडर्ड डिडक्शन, ती किती टक्के असते? नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30%. मग आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती आली आहे? 3,25,000. त्याचे किती टक्के? 30%. म्हणजे किती आली? तर 97,500. ते घ्यायचं पहिल्या कॉलमला. आणि दुसरी डिडक्शन असते इंटरेस्ट ऑन लोन. बघा आपल्या घरावरती कर्ज किती आहे? मगाशीच आपण पाहिलं 15 लाखाचं कर्ज आहे. व्याजदर किती आहे? 10%. मग कसं लिहितो आपण बघा, तर 15 लाखाच्या 10%. 15 लाखाच्या 10% म्हणजे येते 1,50,000. हे 1,50,000 आलं वर्षाचं. आपलं किती महिने आहेत? आपण मगाशीच कॅल्क्युलेट केलं आहे. लोन हे घेतलं आहे 1 जुलैला, बरोबर. मग 1 जुलैपासून ते वर्ष संपतं कधी? 31 मार्चला. म्हणजे जुलै पहिला महिना, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. म्हणजे 9 महिने झाले. आपल्याला 9 महिन्याचं व्याज शोधायचं आहे म्हणून गुणिले केलं 9/12. 12 का? तर एका वर्षामध्ये 12 महिने असतात म्हणून भागिले 12 केलं आहे. आणि वरती 9 का? कारण आपण 9 महिने हे चालू वर्षामधले आहेत. मग त्याप्रमाणे व्याज किती आलं वर्षाचं? 9 महिन्याचं तर 1,12,500. ह्या दोन्हींच्या खाली रेष सोडून ह्या दोन्हींची बेरीज बाहेर घेतली. बेरीज बाहेर किती येते? तर 2,10,000. आणि शेवटची स्टेप काय? जी आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू होती 3,25,000, त्यामधून हे जे काही डिडक्शन्स आलेले आहेत, डिडक्शन अंडर सेक्शन 24, ह्या डिडक्शन काय करायचे आहेत? मायनस करायचे आहेत, वजा करायचे आहेत. 3,25,000तून हे 2,10,000 गेले, वजाबाकी किती आली? तर 1,15,000. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. त्यामुळं हे जे घर आहे, जे लेट आऊट केलेलं आहे, या घराचं इन्कम किती आलं? उत्पन्न किती आलं? तर 1,15,000 एवढं इन्कम आलं. उत्तर प्लस आलं आहे म्हणजे हे इन्कम आहे. हे झालं पहिलं एक्झाम्पल. नाव वी विल सी दिस अनदर एक्झाम्पल. ओके, दिस इज एक्झाम्पल नंबर 8. बघा एक्झाम्पल काय आहे? मिसेस स्मिता इज ए ओनर ऑफ अ हाऊस प्रॉपर्टी इन पुणे. या पहिल्या सेंटेन्समध्ये सांगितलं आहे स्मिता नावाची ओनर आहे आणि तिचं घर कुठे आहे? तर पुण्यामध्ये. शी प्रोव्हाइड्स यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आपल्याला इन्फॉर्मेशन काय काय दिली आहे बघा. तर पहिल्यांदा सांगितलं आहे म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे? 4 लाख. घराची म्युन्सिपल व्हॅल्यू 4 लाख आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे म्युन्सिपल व्हॅल्यू म्हणजे काय? तर म्युन्सिपल व्हॅल्यू मीन्स व्हॅल्यू ऑफ अवर हाऊस प्रॉपर्टी ॲज पर द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन. म्युन्सिपल कॉर्पोरेशन ज्या असतात म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका, ज्या एरियामध्ये आपलं घर येतं तिथं काही वेळेला ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका. उदाहरणार्थ पुण्यामध्ये महानगरपालिका आहे, तर पुणे महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे या हाऊसची, या घराची व्हॅल्यू किती आहे त्याला म्हटलं जातं म्युन्सिपल व्हॅल्यू. म्युन्सिपल व्हॅल्यू किती सांगितले? तर 4 लाख रुपये. दिस इज फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट इज फेअर रेंट. अमाऊंट ऑफ फेअर रेंट इज ₹4,50,000. फेअर रेंट म्हणजे काय? तर द फेअर रेंट मीन्स द ॲन्युअल रेंट विच कुड बी रिसिव्ड इफ वी गिव्ह अवर हाऊस ऑन अ रेंट थ्रू आउट द इयर. जर समजा
आपण आपलं घर वर्षभरासाठी रेंटवरती दिलं तर वर्षाचं रेंट किती मिळू शकतं एका वर्षाचं? त्याला म्हटलं जातं फेअर रेंट. ओके, हे जर घर रेंटवरती दिलं वर्षभरासाठी तर एका वर्षाचं 4,50,000 रुपये एवढं रेंट मिळू शकतं. त्यानंतर पुढचा पॉईंट दिला आहे तो आहे स्टँडर्ड रेंट. किती आहे स्टँडर्ड रेंट? ते आहे 4,40,000. स्टँडर्ड रेंट म्हणजे काय? तर स्टँडर्ड रेंट मीन्स अ मॅक्सिमम रेंट विच ए ओनर कॅन चार्ज फ्रॉम हिज टेनंट. एखादा घर मालक स्वतःच्या भाडेकरूकडून वर्षभराचं जास्तीत जास्त, मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त किती रेंट घेऊ शकतो त्याला म्हटलं जातं स्टँडर्ड रेंट. इथं काय सांगितलं, स्टँडर्ड रेंट किती आहे तर 4,40,000. म्हणजे हे जी हाऊस प्रॉपर्टी जी आहे या हाऊस प्रॉपर्टीचं मॅक्सिमम एवढंच रेंट घेता येऊ शकतं वर्षभरामध्ये. त्यानंतर पुढचे पॉईंट दिला आहे तो आहे रेंट पर मंथ. एका महिन्याचं रेंट किती आहे तर ते आहे 35,000 रुपये. हे एका महिन्याचं रेंट आहे. आपल्याला जर वर्षभराचं जेव्हा रेंट फाइंड आउट करावं लागतं त्यावेळेला महिन्याचं रेंट 35,000 त्याला फक्त गुणिले 12 महिने केलं की आपल्याला वर्षभराचं रेंट हे मिळू शकतं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे म्युन्सिपल टॅक्स. किती आहे घराचा टॅक्स? तो आहे 30,000 रुपये. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला टॅक्सची रक्कम रेडीमेड कॅल्क्युलेट करून दिलेली आहे. इन दिस एक्झाम्पल द अमाऊंट ऑफ म्युन्सिपल टॅक्स इज गिवन इन अ रेडीमेड फॉर्म. रेडीमेड पद्धतीमध्ये आपल्याला सांगितलं आहे की घराचा टॅक्स किती आहे 30,000 आहे. पण पुढे पॉईंट महत्त्वाचा आहे, त्यांनी सांगितलं आहे विच इज फुल्ली पेड. टॅक्स पूर्ण पेड केला. पण कुणी पेड केला? पेड बाय द टेनंट. टेनंट म्हणजे कोण? टेनंट म्हणजे भाडेकरू. घराचा टॅक्स आहे किती? घराचा टॅक्स आहे 30,000 आणि सर्वच्या सर्व टॅक्स पेड केला. परंतु तो कोणी पेड केलेला आहे? तो पेड केलेला आहे घराच्या टेनंटने म्हणजेच भाडेकरूने. आता प्रश्न येतो, टॅक्स तर पेड केला आहे परंतु तो पेड केलेला आहे टेनंटने. मग आता ह्याचं एक्झाम्पलवरती काय परिणाम होतो तर ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट while calculating the income from house property we should consider only the municipal tax paid by owner. इन्कम टॅक्सचा नियम काय सांगतो की ज्या वेळेला आपण एखाद्या हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कॅल्क्युलेट करत असतो त्यावेळेला म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर, घराच्या ओनरने, घराच्या मालकाने किती टॅक्स पेड केलेला आहे तेवढीच रक्कम फक्त विचारामध्ये घेतली जाते. म्हणजेच काय, घराच्या ओनरने, घराच्या मालकाने किती टॅक्स पेड केला तेवढाच विचारात घेतला जातो. इथं टॅक्स कुणी पेड केलेला आहे? इन दिस एक्झाम्पल टॅक्स इज पेड बाय द टेनंट. घराचा जो कोण भाडेकरू आहे त्यानं टॅक्स पेड केलेला आहे, सर्वचे सर्व टॅक्स. म्हणजेच घराच्या ओनरने कोणताही टॅक्स पेड केलेला नाही. त्यामुळं एक्झाम्पल सोडवताना म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर आपण ज्या वेळेला लिहू त्यावेळेला ओनरने टॅक्स पेड केला आहे 0, तेव्हा तिथे 0 येणार आहे. या एक्झाम्पलमध्ये ही नवीन पॉईंट आहे की टॅक्स पेड केला परंतु तो ओनरने पेड केला नाही, भाडेकरूने पेड केला. आणि भाडेकरूने पेड केल्यामुळं इन्कम कॅल्क्युलेट करताना तिथं तो येत नाही, कारण इन्कम कॅल्क्युलेट करताना फक्त ओनरने किती पेड केला तेवढाच विचारामध्ये घेतला जातो. सर्वच्या सर्व टॅक्स भाडेकरूने पेड केला आहे म्हणजे ओनरने पेड केला आहे 0. ओके. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पॉईंट नंबर 6, रेंट नॉट रिकवर्ड फ्रॉम टेनंट. ओके, रेंट नॉट रिकवर्ड फ्रॉम टेनंट ₹5,000. 5,000 रुपये टेनंटकडून, भाडेकरूकडून वसूल करता आले नाहीत म्हणजेच त्याला म्हटलं जातं अनरिअलाइज्ड रेंट. अनरिअलाइज्ड रेंटचा अर्थ काय? द रेंट विच कुड नॉट बी रिसिव्ड, विच कुड नॉट बी रिकवर्ड फ्रॉम टेनंट. ओके, एखाद्या भाडेकरूकडून जर समजा काही पैसे, रेंटचे पैसे वसूल करता आले नाहीत, जर त्या भाडेकरूने पैसे बुडवले तर त्याला म्हटलं जातं अनरिअलाइज्ड रेंट. किती रुपये बुडवलेत भाडेकरूने? तर 5,000 रुपये. म्हणजे एवढ्यानं 5,000 रुपये भाडेकरूनं बुडवले म्हणजे 5,000नं इन्कम कमी झालं. कुणाचं? जो कोण ओनर आहे, या घराची ओनर कोण आहे? मिसेस स्मिता. तिचं इन्कम 5,000 रुपयानं कमी झालेलं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इन्शुरन्स प्रीमियम पेड. किती रुपये प्रीमियम पेड केला आहे? प्रीमियम पेड केलेला आहे 5,000 रुपये. आता घराचा इन्शुरन्स प्रीमियम पेड केला हा खर्च आहे, पण आपण पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये काय पाहिलेलं आहे की व्हाईल कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी वी शूड कन्सिडर ओनली 2 एक्सपेन्सेस.
ज्या वेळेला आपण कोणत्याही हाऊस प्रॉपर्टीचे इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला आपण फक्त दोनच खर्च विचारात घ्यायचे असतात. एक म्हणजे म्युन्सिपल टॅक्स पेड, घराचा टॅक्स पेड केला हा एक खर्च, आणि सेकंडली इंटरेस्ट ऑन लोन, घरावरती जे कर्ज असेल तर त्या कर्जावरचं व्याज. बाकीचे कोणताच खर्च विचारात घ्यायचा नाही. त्यामुळं घराचं इन्शुरन्स प्रीमियम पेड केला हा खर्च आहे, परंतु तो विचारात घ्यायचा नाही. आणि सर्वात शेवटी सांगितलं आहे पॉईंट नंबर 8, अ लोन ऑफ ₹5 lakhs ॲट द रेट 8% पर ॲनम टेकन ऑन 1 एप्रिल फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस. घराच्या बांधकामासाठी कर्ज काढलं, लोन किती रुपयाचं कर्ज आहे? 5 लाख. 5 लाख ही कर्जाची रक्कम आहे. किती टक्क्यानं कर्ज काढलं आहे? तर 8%. मग सांगा 5 लाखाच्या 8%, 5 लाखाच्या 8% किती येतं? तर 5 लाखाच्या 8% येतं 40,000. हे झालं वर्षभराचं व्याज. आणि हे कर्ज कधी काढलं आहे? 1 एप्रिलला. 1 एप्रिल म्हणजे आपली वर्षाची सुरुवात आहे. 1 एप्रिललाच वर्ष चालू होतं आणि कर्जसुद्धा काढलं 1 एप्रिलला, म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशीच कर्ज काढलं. त्यामुळं पूर्ण वर्षभराचं कॅल्क्युलेशन येईल. बरोबर. 1 एप्रिलला वर्षाची सुरुवात होते, वर्ष संपते 31 मार्चला, म्हणजे पूर्ण 12 महिने. त्यामुळे कॅल्क्युलेशन डायरेक्ट होईल 5 लाखाचं कर्ज त्याच्या गुणिले 8%. 5 लाखाच्या 8% म्हणजे 40,000 एवढं झालं इंटरेस्ट. बरोबर. कर्ज आहे 5 लाख, व्याजदर आहे 8% आणि पूर्ण वर्ष हे कालावधी आहे. त्यामुळे 5 लाखाच्या 8%, त्यामुळे 40,000 रुपये हे झालं इंटरेस्ट ऑन लोन. आणि शेवटी काय सांगितलं आहे? कॅल्क्युलेट इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपल्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करायची आहे. बघा मग एक्झाम्पलमध्ये ओनरचं नाव आहे मिसेस स्मिता, म्हणून पहिल्यांदा लिहिलं मिसेस स्मिता व्यक्तीचं नाव. त्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. सेकंड लाईनला मेन्शन केलं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कोणत्या वर्षासाठी? तर असेसमेंट इयर 2021. थर्ड लाईनला मेन्शन केलं फॉर असेसमेंट इयर 2021. ह्या 3 गोष्टी मेन्शन केल्यानंतर we have to prepare 3 columns. First column is titled as particulars, second column amount in rupees and third column amount in rupees. आपल्याला हे एकूण 3 कॉलम्स तयार करावे लागतात. पहिला कॉलम पर्टिक्युलर्स, दुसरा कॉलम अमाऊंट इन रुपीज आणि तिसरा कॉलम असतो तो देखील अमाऊंट इन रुपीज. अँड वी हॅव टू ड्रॉ these 3 columns फॉर फुल 1 पेज ऑफ द नोटबुक. नोटबुकच्या पूर्ण एक पान आपल्याला हे तिन्ही कॉलम्स हे ड्रॉ करावे लागतात. आता ही जी काय हाऊस प्रॉपर्टी आहे ही हाऊस प्रॉपर्टीसुद्धा रेंटवरती दिलेली आहे. बरोबर. जी प्रॉपर्टी रेंटवरती दिली जाते त्या घराला लेट आऊट हाऊस असं म्हटलं जातं. बरोबर. आणि लेट आऊट हाऊस असेल तर इन्कम कॅल्क्युलेट करताना 3 स्टेप्स असतात. पहिली स्टेप असते ती म्हणजे टू कॅल्क्युलेट द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. पहिली स्टेप असते त्या घराची ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू शोधायची. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कशी शोधली जाते? त्यासाठी आपल्याला एकूण 2 अमाऊंट शोधावे लागतात. पहिली अमाऊंट असते एक्सपेक्टेड रेंटची आणि दुसरी अमाऊंट असते ॲन्युअल रेंटची. मग आता बघा एक्सपेक्टेड रेंट कसं शोधायचं? त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू किती दिले बघा. म्युन्सिपल व्हॅल्यू आहे 4 लाख रुपये. त्या अमाऊंट घ्यायची पहिल्या कॉलमला 4 लाख. त्यानंतर घ्यायचं असतं फेअर रेंट. बघा फेअर रेंट किती आहे? फेअर रेंट आहे 4,50,000. ते घेतलं पहिल्या कॉलमला 4,50,000. आणि तिसरं घ्यायचं असतं स्टँडर्ड रेंट. बघा स्टँडर्ड रेंट किती आहे? स्टँडर्ड रेंट आहे 4,40,000. ते घेतलं. स्टँडर्ड रेंट किती आहे? 4,40,000. ते घेतलं फर्स्ट कॉलमला. ओके. एक्सपेक्टेड रेंट कसं कॅल्क्युलेट केलं जातं बघा. तर सगळ्यात अगोदर म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट, ओके, ह्या दोन्हीचे ज्या अमाऊंट्स आहेत त्याचं कंपॅरिझन करायचं. म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट. मग बघा म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे? 4 लाख. आणि फेअर रेंट किती आहे? 4,50,000. ह्या दोन्हीपैकी काय घ्यायचं आहे बघा. इथं बॉक्समध्ये मेन्शन केलं आहे. ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज मोर. मग 4 लाख मोठे का 4,50,000 मोठे? तर 4,50,000. जी रक्कम मोठी आहे, ओके, कोणती? 4,50,000. त्याला इथं टिक करायची, त्याला स्टार करायचं. कोणती रक्कम मोठी आहे? 4,50,000. ही झाली पहिली स्टेप. त्यानंतर काय करायचं? जी मोठी रक्कम आहे त्याला ऑलरेडी आपण स्टार केलेलं आहे. कोणती रक्कम? 4,50,000. त्या रकमेचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंटच्या अमाऊंटबरोबर. स्टँडर्ड रेंट आपलं किती आहे? 4,40,000 आहे. मग सांगा 4,50,000 ही एक अमाऊंट आणि दुसरी अमाऊंट 4,40,000. ह्या दोन्हीपैकी आपल्याला काय घ्यायचे बघा बॉक्समध्ये सांगितलं आहे. तर विच एव्हर इज लेस. सांगा मग दोन्हीतलं लहान काय? 4,50,000 लहान आहेत का 4,40,000 लहान आहेत? तर उत्तर आहे 4,40,000 लहान आहेत. ते असतं आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. त्यामुळे एक्सपेक्टेड रेंट कसं कॅल्क्युलेट केलं जातं? तर सगळ्यात अगोदर म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज मोर.
मूळ रक्कम कोणती आहे तर 4,50,000. नंतर जी मूळ रक्कम आहे ही 4,50,000 त्याचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट बरोबर. स्टँडर्ड रेंटची अमाऊंट आहे 4,40,000. ह्या दोन्हीपैकी विचेवर इज लेस. काय सांगितले तर विचेवर इज लेस. मग 4,50,000 आणि 4,40,000 यातील लहान रक्कम कोणती 4,40,000. हे झालं आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. की त्याला आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर बघा तर 4,40,000 हे झालं आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. आता त्याच्यानंतर एक ओळ जागा सोडायची. दुसरे हेडिंग द्यायचं बी ॲन्युअल रेंट. ॲन्युअल रेंट म्हणजे वर्षाचं रेंट. वर्षाचं रेंट कसं कॅल्क्युलेट करायचं. आपल्याला एका महिन्याचं रेंट किती दिले ते दिले 35,000. ओके, मग 35,000 महिन्याचं आहे. वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. मग 12 महिन्याचं रेंट किती आलं तर 4,20,000. बघा ही मगाशी आपण एक्सपेक्टेड रेंट शोधून काढलं होतं 4,40,000. आत्ता ॲन्युअल रेंट शोधून काढलं 4,20,000. त्याखाली रेष ओढायची आणि ह्या दोन्हीपैकी आपल्याला काय पाहिजे हायर ऑफ फॉलोइंग टू. ह्या दोन्हीतली मोठी रक्कम कोणती तर 4,40,000. ती खाली घ्यायची रेषेच्या 4,40,000. नॉर्मली आपण या रकमेला नाव देतो ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, एक्सपेक्टेड रेंटची अमाऊंट आणि ॲन्युअल रेंटची अमाऊंट या दोन्हीपैकी जी मोठी रक्कम असते त्याला आपण नाव देतो ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, पण या एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की 5 टेनंटने काही पैसे बुडवले. किती पैसे बुडवलेत बघा एक्झाम्पलमध्ये. तर पॉईंट नंबर 6 प्रमाणे रेंट नॉट रिकवर्ड फ्रॉम टेनंट ₹5,000. 5,000 रुपये मिळाले नाहीत. भाडेकरूकडून 5,000 रुपये मिळाले नाहीत म्हणजे तेवढ्याने इन्कम कमी झालं म्हणून तिथून ते लेस केलं जातं. लेस अनरिलायज्ड रेंट 5,000. मग 4,40,000तून 5,000 गेले, वजाबाकी किती राहिली 4,35,000. त्याला नाव द्यायचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. त्यामुळं घरासाठी समजा एखादा जो भाडेकरू आहे त्यानं जर काय आपले पैसे बुडवले असतील, काही पैसे जर आपल्याला मिळाले नसतील तर तेवढ्यानं आपले इन्कम कमी होतं. म्हणून कमी करण्यासाठी ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूच्या कॅल्क्युलेट करण्याच्या पूर्वी अनरिलायज्ड रेंट जे रेंट आपल्याला मिळालं नाही ते लेस केलं जातं आणि मगच ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते. किती आली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू 4,35,000 ही झाली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली की आपलं 50%पेक्षा जास्त एक्झाम्पल पूर्ण झालेलं आहे. आता त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय, ही जी काय ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आहे त्यातून लेस करायचं म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर. म्युन्सिपल टॅक्स म्हणजे घराचा टॅक्स जो आपण म्युन्सिपल कॉर्पोरेशनला म्हणजेच ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेला पेड करतो. ओके, म्युन्सिपल टॅक्स पेड केला, पैसे पेड केले की आपल्याकडचे पैसे गेले म्हणजे आपलं इन्कम कमी झालं म्हणून कमी करण्यासाठी ते लेस केलं जातं. बघा एक्झाम्पलमध्ये टॅक्स पेड केलेला आहे. किती आहे टॅक्स 30,000. पण तो कुणी पेड केला आहे टेनंट म्हणजे भाडेकरूने. सर्वच्या सर्व टॅक्स भाडेकरूनं पेड केला म्हणजे ओनरनं काय पेड केलं आहे का तर काहीही पेड केलं नाही म्हणजे डॅश. त्यामुळं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू 4,35,000 होती. त्यातनं 0 वजा केले, राहिलेले उत्तर किती 4,35,000च. त्याला नाव द्यायचं नेट ॲन्युअल व्हॅल्यू. या एक्झाम्पलमध्ये घराचा टॅक्स 30,000 आहे आणि तो सर्व पेड केला आहे. परंतु तो सर्व कुणी पेड केला आहे तर भाडेकरूने. आणि नियम आहे की इन्कम कॅल्क्युलेट करताना घराचं इन्कम कॅल्क्युलेट करताना फक्त ओनरने किती पेड केला तर काहीच पेड केला नाही त्यामुळे तिथं डॅश केलं. आलेली आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू. ही झाली दुसरी स्टेप. आता तिसरी आणि शेवटची स्टेप काय तर या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 हाऊस प्रॉपर्टी या टॉपिकच्या डिडक्शन सेक्शन 24मध्ये आहेत त्या फक्त डिडक्शन वजा करायच्या. पहिली डिडक्शन असते स्टँडर्ड डिडक्शन. ती किती टक्के मिळते नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30%. बरोबर. मग आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती आहे नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे 4,35,000. या 4,35,000च्या 30% किती येतं 1,30,500. ते लिहायचं पहिल्या कॉलमला. ही डिडक्शन कशासाठी दिली जाते तर कोणतंही घर असेल सेल्फ ऑक्युपाईड असेल किंवा लेट आऊट असेल त्या घरासाठी काही ना काहीतरी खर्च वर्षभरामध्ये आपल्याला करावा लागतो. ते घर जास्तीत जास्त वर्ष टिकण्यासाठी चांगल्या कंडिशनमध्ये राहण्यासाठी. एखाद्या वर्षी खर्च कमी असतो, एखाद्या वर्षी खर्च जास्त असतो, एखाद्या वर्षी घरासाठी कोणताच खर्च नसतो. ओके, म्हणजेच प्रत्येक वर्षी खर्चाची रक्कम वेगवेगळी असते. म्हणून नियमच केलेला आहे की जेवढी आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे त्याच्या 30% आपल्याला सूट दिली जाते. हे सगळे खर्च घराशी रिलेटेड असणारे खर्च भागवण्यासाठी. त्याप्रमाणे
डिडक्शन किती आली 1,30,500. कशी कॅल्क्युलेट केली? नेट ॲन्युअल व्हॅल्यूची डायरेक्ट 30% ही डिडक्शन जी आहे ती दिली जाते. ओके. त्यानंतर दुसरी डिडक्शन असते इंटरेस्ट ऑन लोन. जर समजा आपण घरासाठी कर्ज काढलं असेल, बघा एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे लोन किती रुपयाचं काढलं आहे 5,00,000चं. किती टक्क्यानं? 8%. आणि कर्ज कधी काढलं आहे 1 एप्रिल म्हणजे वर्षाच्या पहिल्याच दिवशी. आणि कशासाठी कर्ज काढलं आहे? कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस, घरासाठीच, घराच्या बांधकामासाठी कर्ज काढलं आहे. त्यामुळे त्याच्यावरचं जे व्याज आहे किती येईल? 5,00,000च्या 8%. हे सर्व व्याज हे इथं दाखवलं जातं. 5,00,000च्या 8% म्हणजेच किती? 40,000. त्यामुळं 40,000 अमाऊंट लिहिली. 40,000च्या खाली रे सोडून ह्या दोन्हींची बेरीज बाहेर घ्यायची. बेरीज बाहेर आली 1,70,500. आणि नंतर नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून हे 1,70,500 काय करायचे आपल्याला? प्लस का मायनस? तर मायनस करायचे. ते मायनस करून वजाबाकी आली 2,64,500. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. उत्तर आन्सर आपलं प्लस आलेलं आहे, त्यामुळे हे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके. सो दिस इज एक्झाम्पल नंबर 7 अँड एक्झाम्पल नंबर 8 ऑन द टॉपिक इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. या दोन्ही एक्झाम्पलमध्ये आपण अनरिलायज्ड रेंट ही जी कन्सेप्ट आहे ती पाहिली. अनरिलायज्ड रेंटचा अर्थ एवढाच होतो की जर समजा एखाद्या भाडेकरूकडून, टेनंटकडून काही रेंट वसूल करता आलं नाही, ओके, तर त्याला म्हटलं जातं अनरिलायज्ड रेंट. म्हणजे तेवढी रक्कम ओनरला, घरमालकाला मिळाली नाही, त्यामुळे ते तेवढ्यानं इन्कम कमी झालं म्हणून ते लेस केलं जातं आणि नंतरच ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ही शोधून काढली जाते. ओके. सो दिस इज एक्झाम्पल नंबर 7 अँड एक्झाम्पल नंबर 8. यू शुड राईट डाऊन these 2 examples in your notebook. So thank you very much.